ती महाराष्ट्र नास्तिक परिषद, आणि त्या परिषदेमध्ये त्यांचं स्वतंत्र भाषण होतं. त्यातल्या त्यात त्यांच्या विठ्ठलावरती रोष आहे. परत विठ्ठलाने रिटायर करा म्हणतात, की खास मराठी संस्कृतीतून आलेला वारीचा संस्कार आणि वारीचा देव कालबाह्य झाला आहे. मग म्हणून आपण असं म्हणणार का की झाला बौद्ध धर्म कालबाह्य, झाला जैन धर्म कालबाह्य, झाला मानवा संप्रदाय कालबाह्य, काय त्याचा आज उपयोग आहे, आणि झाला लिंगायत पंथ कालबाह्य, असं आपण म्हणणार आहोत का? मी आता मार्क्सच्या मेथोडॉलॉजीने सांगतो की जाती व्यवस्था ही मुळातली भारतातली अर्थव्यवस्था आहे. जाती जातीतली डिव्हिजन ही व्यवसायामधली डिव्हिजन आहे. त्यामुळं जाती व्यवस्थेचं निर्मूलन करणं याचा अर्थ ती व्यवस्था बदलणं, आर्थिक व्यवस्था, कारण ती पायाभूत आहे ना, मार्क्सने सांगितलेलं आहे पायाभूत आहे. तर ही आत्ताची रिॲलिटी लक्षात घ्या, तिला भिडा, तुमचं सगळं समाजशास्त्राचं ज्ञान तिथं पणाला लावा. हे अशा कोणाला तरी पकडायचं आणि ठोकायचं, त्याने काय निष्पन्न होणार आहे हो सांगा ना? की सामाजिक एकोपा साधण्यासाठी इतर साधनेही आहेत. कुठे आहेत मॅडम इतर साधने? समाज माध्यमाचं म्हणताय, समाज माध्यमातून आज एकोप्यापेक्षा द्वेष पसरवला जातो जास्त. हे तुम्ही समाजशास्त्राच्या अभ्यासात आहात, तुमच्या लक्षात नाही? एआयचा विचार केला आपण, एआय मध्ये जेंडर बेस येतो, वर्णाचा म्हणजे गौर कृष्ण त्याचा बेस येतो, म्हणून अमेरिकेतले लोक आरडाओरडा करतायत. इकडचे सगळे कुठली समाज माध्यम सांगताय तुम्ही? ज्या ठिकाणावरून एकोपा वगैरे साधला जाऊ शकतो अशी आमच्यासारख्या बाबड्या लोकांची अपेक्षा होती लहानपणापासून कित्येक वर्ष. कुठे त्यांच्या सेवा दलाच्या शाखा? आता ज्यांच्यावर तुम्ही टीका करता, पुस्तकं लिहिता, त्यांच्या शाखा भारतभर पसरलेल्या आहेत, एक्सपोनेन्शियल स्केलनी पसरलेल्या आहेत. याला काय विठ्ठल जबाबदार आहे का वारकरी पंथ जबाबदार आहे? थोडं आत्मपरीक्षण करा. सामाजिक एकोप्यासाठी आणखीन तुम्ही प्रवासाचा उल्लेख करताय, चांगली गोष्ट आहे. लोक फिरतात इकडं तिकडं, फायदा नफ्यात चाललेल्या आहेत सगळ्या प्रवासी कंपन्या, टूर्स अँड ट्रॅव्हल्स वगैरे वगैरे, आनंद आहे. पण सगळ्यांना प्रवास परवडतो मॅडम? कोणता प्रवास परवडतो? विमानाचा परवडतो? नाही ना. खेड्यातल्या कित्येक आयाबाया वारी पुरतच फक्त बाहेर पडतात. त्यामुळं अजूनही वारीला पर्याय नाही. डॉक्टरांना धर्माबद्दल अनादर नव्हता, धर्मातला जो चुकीचा भाग आहे तो नसावा या सद्भावनेने त्यांनी चळवळ चालवली आपली. हे मला माहिती आहे, त्यांची माझी चर्चा अनेक वेळा झालेली आहे. मी तुम्हाला सांगतो, जबाबदारीने सांगतो, पंढरीच्या वारीबद्दल सगळ्यात चांगलं लिखाण लेखरूपानं जर कोणी केलं असेल तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी केलेलं आहे. जाता जाता ते काय म्हणायला माहिती आहेत? त्या असं म्हणतायत की चिकित्सक विचार शक्तीच्या नावाने हरिविठ्ठल, श्री अडानदेव, तुकाराम, काय ही सभ्यतेला सोडू नये मॅडम. आपल्याकडनं अशी अपेक्षा नाही. कुठल्याही धर्मसंप्रदायाचा, त्याच्या जयघोषाचा अशी खिल्ली उडवणं योग्य नाही. मग सोप्या कॉन्स्पिरसी थिअरीज आहेत. मग कुठे ब्राह्मणांना दोष दे, कुठे वारकऱ्यांना दोष दे, आणखीन कोणाला तरी पकड, कोणाला तरी मनोवादी म्हणून ठोकून काढ. हे शॉर्टकट आहेत सगळे. तुम्हाला भिडायचं नाही या गोष्टीची, नीट भिडा. कुणाला तरी स्केपगोट बनवायचं आणि त्याच्यातून आपला राजकीय हेतू साधायचा, हे नाही चालणार आहो. आणि हे नाही चालणारे सिद्ध झाले इतके दिवस. मी प्रामाणिकपणे म्हणतो, या सगळ्यांच्या बद्दल अत्यंतिक आदर भाव ठेवून अशा गोष्टी शॉर्टकटने होत नाहीत. नमस्कार, मी सदानंद मोरे. आपणा सर्वांचं महाराष्ट्र मंथनच्या वारकरी दर्शनमध्ये मनापासून स्वागत करतो. AI संबंधीची मालिका चालू असताना एकाएकी मला वारकरी दर्शन ही सुद्धा मालिका बरोबरीने सुरू करण्याची गरज कशी पडली, याचं कारण अगदी सरळ सोपं आहे की वारकरी संप्रदायाबद्दल अनेकांचे अनेक गैरसमज असल्याचं माझ्या लक्षात आलं. मग त्या अनेकांमध्ये विद्वान आहेत, अतिविद्वान आहेत, आणि मग सर्वसामान्य माणसं असतील तर त्याच्यात नवल काय. तर ते दूर व्हायला पाहिजेत आणि एक सम्यक आणि यथार्थ आकलन वारकरी संप्रदायांचं सगळ्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. या अकॅडमिक हेतूने प्रेरित होऊन मी ही उपमालिका करायला घेतली. आणि ही करताना हेतू शुद्ध अकॅडमिक आहे. जरी मी स्वतः वारकरी असलो तरी मी माझे वारकरी पूर्वग्रह याच्यामध्ये मी येणारच नाही असं काही म्हणू शकत नाही खात्रीपूर्वक, पण कमीत कमी येतील एवढं तरी नक्की बघेन, हे मी आपल्याला आत्ताच आश्वासन देतो. आणि त्याप्रमाणे एक मला वाटतं एक पॉडकास्ट आपला झाला, आपण पाहिलं सुद्धा असेल की वारकरी संप्रदायाच्या संदर्भामध्ये तो कसा कुणी कसा वगैरे सुरू केला इत्यादी इत्यादी काही प्रमाणात मी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतरचे पुढचे काही एपिसोड्स
मला वाटतं मी एक दोन तरी रेकॉर्ड केले असतील. पण अचानक असं काहीतरी घडलं आणि हे योगायोग फार महत्त्वाचे असतात की मला जरा ते नंतरचे बाजूला ठेवून 2 एपिसोड हे मधूनच काहीतरी वेगळं करायला लागते किंवा मला ते भाग पडलं असं म्हटलं तरी चालेल. का असं घडतंय? मग ह्या दोघांमधला तुम्हाला मी संबंध सांगतो, मग लक्षात येईल. म्हणजे आपण पाहिलेला पहिला एपिसोड या उपमालिकेतला आणि आत्ता मी जो प्रसंग तुम्हाला दाखवतोय बाकीचे मागे ठेवून. पहिल्या प्रसंगाची सुरुवात मी कुठून केली होती? डॉक्टर इरावती कर्वे या समाजशास्त्राच्या मानवशास्त्राच्या अभ्यासक आणि मराठीमधल्या प्रसिद्ध लेखिका यांच्यापासून केली होती. आणि त्यांनी वारकरी संप्रदायासंबंधी जे काही म्हटलं त्यांच्या मराठी संस्कृतीविषयकच्या ग्रंथातही म्हटलेलं आहे आणि अर्थात त्या वाटचाल नावाच्या त्यांच्या एका लेखात. आणि ते समाजशास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून शास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांचा तो लेख झालेला आहे, हेही मी तुम्हाला सांगितलं. तर त्या इरावती कर्वे हे जेव्हा मी रेकॉर्ड केलं ना, मला कल्पना नव्हती की लगेच मला आता दुसऱ्या एका समाजशास्त्राचा अभ्यासक असणाऱ्या विदुषीच्या संदर्भात काहीतरी म्हणावं लागेल. पण हा परत योगायोग आला ना, आणि ते चित्र पहा आणि हे चित्र पहा असंही कदाचित मला म्हणावं लागलं तर त्याच्यामध्ये काही आश्चर्य वाटायचं कारण नाही. काही दिवसांपूर्वी जे संमेलन, जी परिषद भरली पुण्यामध्ये साने गुरुजी स्मारकात आणि भगतसिंग विचार मंचाच्या वतीनं, ती महाराष्ट्र नास्तिक परिषद, आणि त्या परिषदेमध्ये यांचं म्हणजे आता परत त्यांचं नाव सांगतो तुम्हाला, डॉक्टर मुग्धा कर्णिक. तर त्यांचं स्वतंत्र भाषण होतं. तर मी तुम्हाला कर्वे ते कर्णिक हा समाजशास्त्रातला प्रवास मला या आजच्या पॉडकास्टमधनं आपल्याला पुढे ठेवायचा आहे. आणि ही 11वी परिषद होती. याचा अर्थ की 10 परिषदा झाल्या. आता अशा प्रकारची परिषद घेण्यामध्ये किंवा नास्तिक असण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाईट म्हणता येईल असं नाही, काहीही गैर नाही. प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने जसं धर्मपालनाचं स्वातंत्र्य आहे तसं कुठल्याही धर्म न पाळण्याचंही स्वातंत्र्य आहे. ईश्वर मानण्याचं स्वातंत्र्य आहे, ईश्वराला अमुक एका विशिष्ट स्वरूपात पाहण्याचं स्वातंत्र्य आहे. मग तुम्ही निर्गुण निराकार पहा किंवा एखाद्या मूर्तीत पहा. तसं ईश्वर न मानण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे. आणि उलट अशा प्रकारे स्वातंत्र्य गाजवणाऱ्या मंडळींबद्दल मला आदर आहे की त्याच्यामध्ये एक धाडस लागतं, धैर्य लागतं, एक मनाची तयारी लागते. त्याबद्दल मी कुठल्याही प्रकारचा आक्षेप वगैरे घेणार नाही, गरज नाही घ्यायची आणि कुणीही घेऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे. मी इरावतीबाईंचा उल्लेख केला समाजशास्त्राच्या अभ्यासक म्हणून. अलीकडच्या काळामध्ये आपल्या समकालीन समाजशास्त्राचे अभ्यासक आणि ज्यांनी फार उत्तम रीतीने अनुवाद केलेले आहेत इंग्रजी साहित्याचे मराठीमध्ये, अशा बाई आहेत. आणि त्यांचे ते अनुवाद मला स्वतःला इतके आवडले की मी माझ्या अनेक मित्रांना ते अनुवाद वाचण्याची शिफारस केली. कदाचित एक दोघांना मी ते भेट देखील दिली असेल, ती पुस्तकं विकत घेऊन. त्यांनी स्वतःची म्हणून जी काही पुस्तकं लिहिली, 2 लेखसंग्रह आहेत त्याच्यामध्ये. त्यातल्या एका पुस्तकाचं नाव शब्दांचीच शस्त्रे असं आहे आणि दुसऱ्या पुस्तकाचं नाव शब्दांचीच वस्त्रे धैर्यासं माझ्या. आणि मला निश्चितपणे अरे वा वा म्हणलं, हे तुकाराम महाराजांच्या अभंगांचा असा उपयोग करून घेतात समकालीन मराठी भाषेमध्ये सुद्धा. निश्चितपणे माझ्या आवडीची गोष्ट आहे. म्हणजे याचा अर्थ असा की संत अजून समकालीन आहेत, निदान भाषिकदृष्ट्या तरी. आणि असा उपयोग अनेकांनी करून घेतलेला आहे. म्हणजे मराठी भाषा जिवंत आणि प्रवाही असण्याचंही ते लक्षण आहे. त्याहीबद्दल मला निश्चित विदुषींच्या बद्दल आदर आहे असं मी म्हणू शकतो. पण आता मग मुद्दा कुठे आला? तर त्यांचं स्वतंत्र भाषण होतं. त्यांचं काय म्हणणं आहे की वारकरी संतांचे जे काही विचार आहेत आणि त्यांचं जे दैवत आहे ते आत्ता कालबाह्य झालेलं आहे. आणि ते कालबाह्य का झालेलं आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की त्याची त्यांनी काही कारणं सुद्धा दिलेली आहेत. ती कारणं आत्ता आपण पाहिलीत. त्या असं म्हणतात की इतके वर्ष ही वारेबिरी चाललेली आहे, तर त्याचा काय उपयोग झाला, काय त्यांनी साधलं गेलं? तर
पहिला मुद्दा त्यांचा, आणि तो महत्वाचा मुद्दा आहे, कळीचा मुद्दा आहे, त्याच्यावर त्यांचा भर सुद्धा आहे की कुठे जाती व्यवस्थेचं निर्मूलन झालं. महत्वाचा प्रश्न आहे. आता आपण समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करूया त्याचा. महत्वाचा मुद्दा मॅडमनी उपस्थित केला की नाही जाती व्यवस्थेचं निर्मूलन झालं. ते असंही म्हणतात की कुठे वारकरी त्यांच्या मुलाबाळांची लग्न वगैरे आंतरजातीय करून देतात. मला असं वाटतं की त्यांनी तसा सर्वे वगैरे घेतलेला नसावा. घेतला असता तर त्यांना दिसले असते काही लोक असे, पण तो मुद्दा नाही माझा. माझा मुद्दा वेगळा आहे. माझा मुद्दा असा आहे की इथे 700-800 वर्षांचा हा संप्रदाय आहे. आता बौद्ध धर्म भगवान बुद्धांनी कधी स्थापन केला? 2000 वर्षांपेक्षा अधिकची गोष्ट आहे. जो जातीला वगैरे मानणारा नव्हता किंवा जाती व्यवस्थेच्या विरुद्ध होता असं आपण सगळेच मानतो. महावीरांच्या बाबतीत मी असं म्हणेन हाच मुद्दा आहे. आता या फार लांबच्या गोष्टी झाल्या. अलीकडच्या आपण काही गोष्टी पाहू. वारकरी संप्रदायाच्याच पुढे मागे प्रवर्तित झालेला महानुभावांचा संप्रदाय आहे. त्याच्याबद्दल तर पुरोगामी लोकांना फारच आदर वगैरे असतो. म्हणजे ते प्रभाकर वैद्य कॉम्रेड त्यांनी एक पुस्तकच लिहिले आहे, म्हणजे महानुभाव पंथ आणि स्वामी चक्रधर यांची बाजू मांडणारं घेणारं वगैरे, आणि त्या पुस्तकाचं नाव संतांनीही वाईट टाकलेला संत असं आहे. तर तेही अशा पद्धतीने कदाचित जातीव्यवस्थेच्या विरुद्ध असं तुम्हाला म्हणता येईल. वीरशैव लिंगायत पंथाची स्थापना करणारे बसवेश्वर किंवा बसवांना हे तर क्लिअर कट तुम्हाला दिसतं की जाती व्यवस्थेच्या विरुद्ध होते. किंबहुना सगळ्यात जास्त रॅडिकल म्हणता येईल की त्यांनी आपल्या अनुयायांच्या मध्ये स्वतःहून अशा प्रकारे भिन्न जातीच्या वधूवरांचं लग्न लावून दिलं. आता मला सांगा की गेली का मग जाती व्यवस्था? झालं का जाती निर्मूलन? नाही ना. म्हणजे वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो मी. कुठल्याही पंथाबद्दल, धर्माबद्दल किंवा त्यांनी त्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल मला कुठेही अनादर असायचं कारण नाही. आता हा ऐतिहासिक मुद्दा आला, समाजशास्त्रीय मुद्दा आला, म्हणून मला हे सांगायचं आहे. मग म्हणून आपण असं म्हणणार का की झाला बौद्ध धर्म कालबाह्य, झाला जैन धर्म कालबाह्य, झाला महानुभाव संप्रदाय कालबाह्य, काय त्याचा आज उपयोग आहे, आणि झाला लिंगायत पंथ कालबाह्य, असं आपण म्हणणार आहोत का? हा, म्हणजे एक नास्तिकाची भूमिका घेतली तर सगळे धर्म कालबाह्य आहेत म्हटलं तर. म्हणजे कारण सहसा नास्तिक म्हटल्यानंतर तुम्ही धर्मही तुम्हाला मान्य नसतो असं एक सामान्य समीकरण आहे. म्हणजे अर्थात देव न मानणारे सुद्धा धर्म आहेत. म्हणजे बौद्ध धर्म त्यातलाच एक आहे उदाहरणार्थ. पण तरी ते जसे देव मानत नाहीत नास्तिक, तसं धर्मही मानत नाही, तसं माझा आपला अडाणी माणसाचा समज आहे. म्हणून मी असं म्हणालो की ते देवही नको आणि धर्मही नको. मग बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन केलं भारतामध्ये, ते याच आशेने की या धर्माच्या आधारे कदाचित पुढे नेता येईल जाती निर्मूलनाचा कार्यक्रम. त्याला किती वर्ष होऊन गेली बघा. 56 सालची ही गोष्ट आहे बघा ना. म्हणजे काही दशकं तर नक्कीच उलटून गेली असं आपण म्हणू शकतो. 70 वर्ष कदाचित. झाला का जाती निर्मूलनाचा कार्यक्रम यशस्वी? करतात का सगळे अनुयायी त्यांचे जातीमध्ये विवाह? ही अशी अवस्था असताना मी असं नाही म्हणणार म्हणजे ते करत नाहीत म्हणून वारकऱ्यांनी न करणं सुद्धा समर्थनीय आहे, नाही असं मला म्हणायचं नाही. माझा मुद्दा वेगळा आहे की मॅडम, तुम्ही समाजशास्त्राचे प्राध्यापक आहात, या गोष्टीकडे तुम्ही व्यापक अर्थाने एक सामाजिक फेनॉमेनन म्हणून समजून घेतलं पाहिजे ना. आणि तिथे आपण नेमकं कमी पडतो. मी त्याची मांडणी वेळोवेळा केलेली आहे, करीत आलेलो आहे. का असं होतं नेमकं? आणि त्यातली गंमत अशी आहे माहिती का, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की ही जी मंडळी आहेत ती बऱ्यापैकी मार्क्सवादाने प्रभावित झालेली आहेत. म्हणजे आता माझ्या समजुतीने ही जी परिषदेमधली मंडळी होती ते अनेक वेळेला उल्लेख साथी वगैरे करायचे. परत ते साने गुरुजी सभागृहामध्ये त्यांनी घेतलं. म्हणजे बहुधा ती समाजवादी विचारांची असावी, म्हणजे साने गुरुजींच्या परंपरेतले असावे. तर साने गुरुजींचा तर विलक्षण आदर होता वारकरी संप्रदायाबद्दल, विठ्ठलाबद्दल तर कमीत कमी नक्कीच होता. साने गुरुजींनी तर ते विठ्ठल मंदिर खुलं व्हावं, आणि विठ्ठल मंदिर खुलं नसण्यामध्ये वारकरी संप्रदायाचा काही हात नव्हता हे तुम्हाला सांगतो. त्याची वेगळी कारणं आहेत, म्हणून प्रयत्न केले. तो गुरुजींच्या आयुष्यातला एक फार महत्वाचा टप्पा होता. आणि खरं तर गुरुजींना केवळ तेवढेच म्हणून जरी त्यांची प्रतिमा तुम्ही प्रक्षेपित केली असती तरी लोकांच्या लक्षात गुरुजींचं महत्व आलं असतं. आता तीच नेमकी बाजूला राहिली वगैरे वगैरे, त्याच्याबद्दलही मला काही म्हणायचं नाही, तो वेगळा मुद्दा आहे.
मला म्हणायचं असं आहे की मग मार्क्सची मेथोडॉलॉजी तुम्हाला नक्कीच माहिती आहे, निश्चितपणे. कारण समाजवाद्यांना जर मार्क्सवादी कम्युनिस्टांच्या मधला जर तो एक लोकशाहीच्या विरुद्ध, व्यक्ती स्वातंत्र्याच्या विरुद्धचा ट्रेंड सोडला तर बऱ्यापैकी मार्क्सची मेथोडॉलॉजी वगैरे मान्य असते, हे सरळ आहे. तर मुद्दा असा आहे माहिती का, की मी आता मार्क्सच्या मेथोडॉलॉजीने सांगतो की जाती व्यवस्था ही मुळातली भारतातली अर्थव्यवस्था आहे. मुद्दा समजून घ्या. जाती जातीतली डिव्हिजन ही व्यवसायामधली डिव्हिजन आहे. त्यामुळं जाती व्यवस्थेचं निर्मूलन करणं याचा अर्थ ती व्यवस्था बदलणं, आर्थिक व्यवस्था, कारण ती पायाभूत आहे ना, मार्क्सने सांगितलेलं आहे, पायाभूत आहे. त्यामुळे या सगळ्या महान लोकांनी, महान पंथांनी आतापर्यंत जे प्रयत्न केले ते त्यांचं सगळं महानपण गृहीत धरून सुद्धा त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांचे प्रयत्न का नाही यश मिळालं? बाई नेमक्या वारकरी संप्रदायाला, बिचारायला, गरीबाला बाजूला काढतायत आणि ठोकतायत धरून. हे कसं काय? त्याचं कारण असं माहिती का, की जोपर्यंत मग ती तुम्हाला त्या समाजाची अर्थव्यवस्था बदलत नाही, तुम्ही उत्पादन व्यवस्था बदलत नाही, मुख्य म्हणजे तोपर्यंत तुम्हाला त्या पद्धतीने ती व्यवस्था नाही बदलता येणार. हा साधा मुद्दा आहे, म्हणजे अत्यंत बाळबोध आहे, मी काही शोध लावलेला नाही. मार्क्सचं जर तुम्ही प्रामाणिकपणे विश्लेषण केलं आणि ते लागू केलं ना, तुम्हाला हेच मिळेल, हाच निष्कर्ष मिळेल. ते नेमकं तुम्ही करत नाही आहात. मग सोप्या कॉन्स्पिरसी थिअरीज आहेत. मग कुठे ब्राह्मणांना दोष दे, कुठे वारकऱ्यांना दोष दे, आणखीन कोणाला तरी पकड, कोणाला तरी मनोवादी म्हणून ठोकून काढ. हे शॉर्टकट आहेत सगळे. तुम्हाला भिडायचं नाही या गोष्टीची, नीट भिडा. कुणाला तरी स्केपगोट बनवायचं आणि त्याच्यातून आपला राजकीय हेतू साधायचा, हे नाही चालणार आहो. आणि हे नाही चालणारे सिद्ध झाले इतके दिवस. मी प्रामाणिकपणे म्हणतो, या सगळ्यांच्या बद्दल अत्यंतिक आदर भाव ठेवून अशा गोष्टी शॉर्टकटने होत नाहीत. आता जो काही बदल शक्य झाला मधल्या काळामध्ये, तो कशामुळे शक्य झाला की आपली मूळची अर्थव्यवस्था काही प्रमाणात बदलली, पूर्ण प्रमाणात बदललेली नाही अजूनही. इंग्रज लोक आपल्याकडे आले, त्यांचं राज्य स्थापन झालं. मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने काही गोष्टी उत्पादनाची सुरुवात केली. मग गिरण्या आल्या, अमुक आलं, तमुक आलं. मग इथे लेबर ज्याला म्हणतो आपण ते आले, शहरं निर्माण झाली, आघाड्या आल्या आणि त्यामुळं जाती व्यवस्थेची बंधनं शिथिल होण्याची भौतिक परिस्थिती निर्माण झाली, मटेरियल कंडिशन्स की ज्या आर्थिक होत्या बेसिकली. त्यामुळे हे काही प्रमाणात शक्य झालं. कुठे शहरामध्ये शक्य झालं, माहीत नसते एकमेकांची जात कोणती आहे. रेल्वेमध्ये कोण शेजारी बसलंय, कोणाच्या हॉटेलात गेल्यानंतर कुठलं पाणी कोणाच्या हातचं पितोय. तसं शहरात खेडेगावामध्ये नव्हतं ना बराच काळ. त्यामुळे खेडेगावात हे वातावरण निर्माण व्हायला आणखी वेळ लागला, कारण तिथं परवापर्यंत अनेक ठिकाणी बलुतेदारीवरती येते. मग ही जी काही व्यवस्था आहे ती ना एक्सनी निर्माण केली ना वायने निर्माण केली, ती एक सामाजिक प्रक्रिया आहे, लक्षात घ्या. ती ग्रीकांच्या मधली वेगळी असेल, ती रोमनांच्या मधली वेगळी असेल, ती भारतामधली वेगळी असेल, ती ब्रह्मदेशातली वेगळी असेल. तेव्हा हे आपण समजून घेतलं पाहिजे, त्यातलं डायनॅमिक्स काय माहिती ते समजून घेतलं पाहिजे. तसं न करता कुठल्या तरी एकाला, मग तो धर्मपंथ असेल, तो धर्म असेल, ती व्यक्ती असेल एखादी दुसरी, तो ग्रंथ असेल एखादा दुसरा, हा त्यांनी त्याचं समर्थन केलं असेल ना, कारण परत तो मुद्दा येतो, ही अर्थव्यवस्था समाजाला उपयुक्त आहे असं एकदा लक्षात आणणार लोकांच्या, तर मग ती टिकावी, टिकून राहावी यासाठी मग लोक प्रयत्नशील राहतात. काही लोक त्याचा आपल्याला फायदा कसा होईल यासाठी प्रयत्नशील राहतात. काही लोक त्या फायद्यामध्ये एक्सप्लॉयटेशन केलं, दुसऱ्यांचं शोषण, तरी हरकत नाही, अशा पद्धतीने काही गोष्टी करतात. हे मनुष्य स्वभावाला धरून आहे ना. समर्थनीय नसेल कशाला कोण समर्थन करेल त्या गोष्टींचं, पण हे आहे तर हे तुम्ही स्वीकारलं पाहिजे. तुम्हाला काय वाटलं की एक व्यवस्था बदलली म्हणजे माणसाचा स्वभाव बदलेल, असं होत नसतं दादा. आता ते जुन्या गोष्टी सोडून द्या, 700 वर्षात काय झालं, 800 वर्षात काय झालं, बुद्ध काळापासून 2500 वर्षात काय झालं वगैरे. आपण आत्ताची प्रॅक्टिस पाहूयात. काय चित्र दिसतं आपल्याला? जात कुठली का असेना, समजा त्या जातीतला एखादा माणूस, समजा डॉक्टर झाला उदाहरणार्थ, त्याने हॉस्पिटल काढलं, तर त्याला असं वाटतं की आपल्या मुलांनी सुद्धा, म्हणजे इथं जन्माची संबंध ना, जातीचा संबंध जन्माशी असतो, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे कसं ते लोकांना प्रॅक्टिकली हवं असं वाटतं, कन्व्हिनियंट वाटतं. त्याला असं वाटतं की आपल्या मुलांनी डॉक्टर व्हावं.
तशा पद्धतीने तो मुलावर संस्कार करतो, तो त्याला वाढवतो. त्याला असं वाटतं की मग हे आपण सगळं जे केलेलं आहे, समजा तो चित्रकार झाला तर मग हे कोण सांभाळणार, हॉस्पिटल आणलं, एवढ्या सगळ्या मशिनरीज वगैरे आपल्याकडे आहेत. तो लग्न सुद्धा कदाचित डॉक्टर बायकोशी करतो. हे एका वेगळ्या अर्थाने तुम्ही एक जातच निर्माण करता ना, मग हे लक्षात घ्या. कुठल्याही काउंटवरती हे जाती व्यवस्थेचं समर्थन वगैरे नाही. मी स्पष्टीकरण करतोय की ज्याच्याकडे आपण मंडळी दुर्लक्ष करतो आपल्या काहीतरी आयडिओलॉजिकल भूमिकेमुळं, ही ग्राउंड रियालिटी आहे. मग आपल्याला पिढ्यानपिढ्या दिसतात. दातांचा डॉक्टर, मी 3-3 पिढ्यातल्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतलेली आहे. डॉक्टर का बरं त्याला असं वाटत नाही की दुसरीकडे जावं काहीतरी? करतो डेंटिस्टची लग्न मुलीशी. तर हे त्याच्या पाठीमागचं एक आर्थिक, लक्षात घ्या, मटेरियल, इथं काही आयडिओलॉजीचा संबंध नाही. ते कुणी तुच्छ कुणी, तर तिथेही असतं ना खरं तर, की काही मी आता म्हणत नाही, पण त्याच्या सुद्धा ज्या ब्रँचेस असतात ना, त्यातल्या काही ब्रँचेस दुसऱ्या काही ब्रँचेसला कमी लेखतात. अहो जाऊ दे, चला, वेगळा 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 विषय आहे, म्हणजे दर्जाने त्याची जाऊ. तर हे मला काय सांगायचं तुम्हाला, लक्षात घ्या. तर ही आत्ताची रियालिटी लक्षात घ्या, तिला भिडा. तुमचं सगळं समाजशास्त्राचं ज्ञान तिथं पणाला लावा. हे अशा कोणाला तरी पकडायचं आणि ठोकायचं, त्याने काय निष्पन्न होणार आहे हो, सांगा ना. त्याच्यामुळं मॅडमच्या सगळ्या त्या काय म्हणतात त्याला, अनुवादाच्या कर्तृत्वाला सलाम करून, त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आदर ठेवून आणि त्यांच्या प्रयत्नाला मी सदिच्छा देईन की तुम्ही सद्भावनेने काम करताय. मला सुद्धा समजा सगळा समाज नास्तिक झाला आणि त्यामुळे सुधारला एकदम. या गोष्टी धर्माच्या माध्यमातून झाल्या नाहीत, करता आल्या नाहीत हजारो वर्ष लोकांना. त्या जर समाज नास्तिक होऊन जर होत असतील तर मी घडीवर माझीही धर्मभावना बाजूला ठेवीन की बाबा चला, आम्ही जरी नास्तिक नाही झालो तरी आम्हाला आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, गो आहे. असं आहे का आपण प्रत्यक्षात? तसं नाही. तेव्हा आपण जरा 10 वेळा विचार करावा अशा ज्या गोष्टी काही सांगतो. आणखीन एक मुद्दा मला सांगायचा आहे. आपण असं म्हणालात की सामाजिक एकोपा साधण्यासाठी इतर साधनेही आहेत. कुठे आहेत मॅडम इतर साधने? समाज माध्यमाचं म्हणताय? समाज माध्यमातून आज एकोप्यापेक्षा द्वेष पसरवला जातो जास्त. हे तुम्ही समाजशास्त्राच्या अभ्यासक आहात, तुमच्या लक्षात नाही? एआयचा विचार केला आपण, एआय मध्ये जेंडर बेस येतो, वर्णाचा म्हणजे गौर कृष्ण त्याचा बेस येतो, म्हणून अमेरिकेतले लोक आरडाओरडा करतायत तिकडचे सगळे. कुठली समाज माध्यम सांगताय तुम्ही? मग आणखीन घ्या, पुढचं ऐका. ज्या ठिकाणावरून एकोपा वगैरे साधला जाऊ शकतो अशी आमच्यासारख्या बाबड्या लोकांची अपेक्षा होती लहानपणापासून कित्येक वर्ष. कुठे तुमच्या सेवा दलाच्या शाखा? आता ज्यांच्यावर तुम्ही टीका करता, पुस्तकं लिहिता, त्यांच्या शाखा भारतभर पसरलेल्या आहेत, एक्सपोनेन्शियल स्केलनी पसरलेल्या आहेत. याला काय विठ्ठल जबाबदार आहे का वारकरी पंथ जबाबदार आहे? थोडं आत्मपरीक्षण करा आणि मग बोला. सामाजिक एकोप्यासाठी आणखीन तुम्ही प्रवासाचा उल्लेख करताय, चांगली गोष्ट आहे. लोक फिरतात इकडं तिकडं, फायदा नफ्यात चाललेल्या आहेत सगळ्या प्रवासी कंपन्या, टूर्स अँड ट्रॅव्हल्स वगैरे वगैरे, आनंद आहे. पण सगळ्यांना प्रवास परवडतो मॅडम? कोणता प्रवास परवडतो? विमानाचा परवडतो? नाही ना. त्यामुळं अजूनही वारीला पर्याय नाही. ही सगळी आपण इलिट मंडळी आहोत, आपल्याकडं बऱ्यापैकी पगार असतो, हे परवडतं आपल्याला. केवळ साईट सीइंग म्हणून फिरायला जाणं नाही. खेड्यातल्या कित्येक आयाबाया वारीपुरतंच फक्त बाहेर पडतात. त्यांच्यापर्यंत आपलं हे माध्यम नाही पोहोचलेलं, पोहोचावं अशी माझीही इच्छा आहे. पण इच्छेने काय होतंय हो, नुसतं हा नुसता रोमॅन्टिसिझम आहे अशा पद्धतीने विचार करणं, म्हणून व्यवहाराला सोडू नये एवढंच. आता त्या आणखी पुढे पुढे काय म्हणतायत, तर मुद्दा एवढाच की खास मराठी संस्कृतीतून आलेला वारीचा संस्कार आणि वारीचा देव कालबाह्य झाला आहे असं त्या मॅडम म्हणतात. आणि परत कोणाचा संदर्भ घेतात? संदर्भ उघडे, डॉक्टर लागू. आता डॉक्टर लागूंचं आणि अर्थात नंतर तो दाभोळकरांचा संदर्भ येतो. मला ही अत्यंत तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची या निमित्ताने, की केव्हा तरी सांगायला पाहिजे. मी इतर तर सांगितलेली आहे, पण आता प्रकर्षाने सांगणार आहे. काय मुद्दा आहे बाईंचा, की डॉक्टर लागू नास्तिक होते, देव मानत नव्हते, आणि त्यांचा एक प्रसिद्ध, ती एक प्रकारची स्लोगन, घोषवाक्य काही म्हणा ती झाली तयार.
काय की देवाला रिटायर करा. आता बाईंनी त्याचा रेफरन्स दिला. परत तिथे दाभोळकरांना मला वाटतं आणलं त्यांनी रेफरन्स दिला वगैरे, दाभोळकर लागू अंधश्रद्धा निर्मूलन समिती. फाईन. आता त्यातली गंमत अशी आहे की त्यातल्या त्यात त्यांच्या विठ्ठलावरती रोष आहे. परत विठ्ठलाला रिटायर करा म्हणतात, म्हणजे देव ही फार जनरल कल्पना झाली. त्यातल्या त्यात परत त्या स्पेसिफिक म्हणतात की विठ्ठलाला रिटायर करा. आता माझ्यासारखा एखादा माणूस म्हणू शकेल थोडंसं खोचकपणे की अहो आमच्या माहितीप्रमाणे की अपॉइंटिंग ऑथॉरिटी हीच रिटायरिंग ऑथॉरिटी असते, तुम्ही काय त्याला अपॉइंट नाही केलं, विटेवरती पुंडलिकाने बसवलं, त्याला रिटायर करण्याचा अधिकार पुंडलिकाला आहे. बरं, त्यांचा आधीच करार ठेवून गेला की 28 युग, त्याच्या अगोदर तो नाही तयार होणार. त्यामुळे बाई तो अधिकार आपण घेऊ नये, मला असं वाटतं. त्याला त्यांचं काम करू द्यात, बिचारा उभा आहे तिथे, कोणाला त्रास देत नाही, काय नाही. एनिवे, तो आणखी वेगळा मुद्दा. पण बेसिक लक्षात घ्या, आणि हे मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे. काय माहिती आहे का, की देवाला रिटायर करा, नास्तिकपणा वगैरे वगैरे हे जे आहे ना, हे डॉक्टर लागूंचं आहे, दाभोळकरांचं नाही. अनफॉर्च्युनेटली डॉक्टर लागूंचं सगळे विचार दाभोळकरांच्यावरती, नरेंद्रवरती प्रक्षेपित झाले, आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्यावरती धर्माचा जास्त पगडा आहे अशा धर्मांधात म्हणता येईल गडीभर कुणीतरी त्यांची हत्या केली. मी तुम्हाला सांगतो, डॉक्टर दाभोळकर आणि लागू यांच्या मतांमध्ये फरक करण्याची गरज आहे. डॉक्टरांना धर्माबद्दल अनादर नव्हता. धर्मातला जो चुकीचा भाग आहे तो नसावा या सद्भावनेने त्यांनी चळवळ चालवली आपली. हे मला माहिती आहे, त्यांची माझी चर्चा अनेक वेळा झालेली आहे. आणि हे तुम्हाला मी सांगेन की त्यांच्या लक्षात हे नंतर आलं थोडं थोडं की लागूंना बरोबर घेऊन आपलं परवडणार नाही, म्हणून नंतरच्या काळात लागू नसायचे त्यांच्यावर. अगोदर जरी ते मिळून त्यांनी सगळा काय काय केला असेल प्रचार वगैरे त्याचा. मी तुम्हाला सांगतो, जबाबदारीने सांगतो, पंढरीच्या वारीबद्दल सगळ्यात चांगलं लिखाण लेखरूपानं जर कोणी केलं असेल तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी केलेलं आहे. हे मी एक पारंपरिक पिढीजात वारकरी अभ्यासक म्हटलं तर मला विद्वान म्हणू नका, डोंट केअर अबाउट दॅट. डॉक्टरांचं आहे, दाभोळकरांचं आहे, वाचा काढून आहे त्यांच्या याच्यामध्ये. तर त्याच्या नेमकं उलट यांचं नाव घेताना घेतात दाभोळकरांचं हे म्हणणं नाही. दाभोळकरांचं हे म्हणणं नाही, हे मी परत परत सांगतो. आणि मी स्वतः, लक्षात घ्या, दाभोळकर गेल्यानंतर कुठल्या पद्धतीने दाभोळकरांना आदरांजली व्हायची, मी आणि तेव्हाचे साप्ताहिक सकाळचे संपादक देवकर यांची चर्चा झाली. आणि मी म्हटलं की मला या निमित्ताने महाराष्ट्रात असं का घडतं, एवढा सामाजिक दृष्टीने पुढे असलेला हे ठरलेलं आहे, फुले शाहू आंबेडकरांचा 50-100 लाख वेळा सांगून झालेलं आहे. लोक त्याचा स्लोगन म्हणून उपयोग करतात, राजकीय फायदा करून घेतात. का असं घडलं, घेऊ आपण लेखाजोखा, ऑडिट करूयात महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळींचं. आणि महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींचा इतिहास सांगणारं महाराष्ट्राची लोकयात्रा ही सदर मी साप्ताहिक सकाळमध्ये 4 वर्ष चालवलं. त्याचं पुस्तक झालं, दाभोळकरांना अर्पण केलंय. बाई, एवढ्या सोप्या गोष्टी नसतात अहो या. समाजशास्त्राची डिग्री घेतली म्हणजे आपल्याला समाज कळला असं होत नाही, लक्षात घ्या. फार अवघड गोष्ट आहे ती. आणि एवढ्या सिम्प्लिफाय करू नका गोष्टी या. आणि त्याच्यात काही तुच्छता बुद्धी त्याच्यामध्ये येते, ती जास्त इरिटेटिंग होते. आणि त्याचा फायदा मग तुमचे विरोधक घेतात. मी तुमचा विरोधक नाही, मी तुमचा निषेध करत नाही, धिक्कार करत नाही नाही करणार. मी अकॅडमिशियन आहे, मला ती भूमिका कायम ठेवायची आहे माझी. ती तुच्छता बुद्धी बरोबर नाही. जाता जाता ते काय म्हणायला माहिती आहे, त्यांचं टेक्स्ट पण आहे आणि हे पण आहे, म्हणजे तुम्हाला फेसबुकवरती यूट्यूबवरती सापडेल, आणि प्रत्यक्ष भाषण पण आहे. त्या असं म्हणतायत की चिकित्सक विचार शक्तीच्या नावाने हरिविठ्ठल, श्री अडानदेव, फुकाराम, काय हो ही सभ्यतेला सोडू नये मॅडम. आपल्याकडनं अशी अपेक्षा नाही. कुठल्याही धर्मसंप्रदायाचा, त्याच्या जयघोषाचा अशी खिल्ली उडवणं योग्य नाही. तुमच्या सद्भावना असतील, मी ते नाकारत नाही, मला आदर आहे त्याच्याबद्दल. पण शेवटी लोकव्यवहार करायचा आहे तुम्हाला, तुमच्या नास्तिकतेचा प्रसार करायचा आहे, नास्तिक समाज निर्माण करायचा आहे. अशाने कसा होईल हो?
मी तुमचं हितचिंतक या नात्याने सल्ला देतो तुम्हाला. मी सामाजिक जीवनामध्ये बरीच वर्ष घालवलेली आहेत की अशाने आपली चळवळ पुढे जात नाही आणि त्याचा मार अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला बसतो, लक्षात घ्या. ते योग्य नाही. धन्यवाद.